गुड इव्हनिंग एव्हरीवन. मला सुरुवातीलाच सांगावेसे वाटते की एक दिवस समाजासाठी ही अतिशय उत्तम कम्युनिटी सपोर्ट टीम आपल्याला लाभलेली आहे आणि मला आनंद होतो की मी ह्या टीमचा एक भाग आहे. अजयजी मुंडे, श्याम पाटील यांच्यामुळे मला आज तुमच्याशी संवाद साधण्याचा इथे चान्स मिळाला आणि त्याबद्दल मी ह्यांचे आणि पूर्ण एक दिवस फाउंडेशनच्या टीमचे आभार मानतो. आज आपण सगळेजण एक क्वारंटाईनमध्ये दिवस काढतो आहेत. सगळ्या जगासमोर मेजर क्रायसिस आता चालू आहे आणि ह्या क्रायसिसमधून प्रत्येकाला बाहेर पडायचं आहे. हे बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न करतच आहात, पण प्रत्येक हा क्रायसिस हा आपल्याला एक नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट करत असतो आणि ह्याही लॉकडाऊनमधनं आपण एक संधी समजून ह्या वेळेचा सदुपयोग करून आपण यातनं लवकरात लवकर बाहेर पडूया. मी विक्रम छबुराव उगले, नाशिक शहरापासून एक 60 किलोमीटर अंतरावर माझं एक 500 ते 700 लोकवस्तीचं गाव आहे, मांजरगाव. निफाड तालुक्यात हे गाव येतं आणि ह्या गावातनं ओल्या दुष्काळाला एक 1970च्या आसपास आलेल्या दुष्काळामुळे आम्हाला गाव सोडून जवळ असलेलं शहर नाशिकमध्ये यायची वेळ आली आणि आमचं सगळं कुटुंब हे नाशिक शहरात शिफ्ट झालं. काय काम करणार, तर अशा प्रश्नांनी वडील, आजी आणि वडिलांबरोबर एक 4 भावंड हे सगळी नाशिकला शिफ्ट झाले आणि कुठे मिळेल तिथे बिगारी काम, मिळेल तिथे काम, हे सगळं काम करू लागले. हे करत असताना हे कुटुंब ह्या साईटवरून दुसऱ्या साईटवर, दुसऱ्या साईटवरून अजून नवीन साईटवरती, अशा कन्स्ट्रक्शनच्या साईटवरती काम करत आपला उदरनिर्वाह करू लागलं. ह्याच वेळेमध्ये एक कॉलेज रोड हा नाशिकमधील एक एरिया आहे, तिथे एक बंगल्यामध्ये वॉचमॅनचं काम वडिलांना मिळालं आणि वडिलांनी तिथे वॉचमॅन की सुरू केली आणि ह्या फिरणाऱ्या कुटुंबाला एक घर मिळालं. हे कुटुंब, गावाकडनं एखादा माणूस जर शहरात आला तर एक आपल्याकडे पद्धत आहे की आलेल्या माणसाबरोबर त्याचे भाऊ, मावस भाऊ आणि बाकी दूरचे रिलेटिव्ह पण शहरामध्ये काहीतरी कामासाठी यायचा प्रयत्न करायचे आणि त्यांच्यासाठी राहायची व्यवस्था ही आमच्या घरामध्ये व्हायची. असे 15 ते 18 लोक आम्ही एका घरामध्ये राहायचो आणि 10 बाय 10ची जी खोली बनतो, एक पत्र्याचं शेड होतं, त्या शेडमध्ये यांचा उदरनिर्वाह चालू झाला. माझा जन्म 1979चा. मांजरगाव, त्याच्या बाजूलाच एक चापडगाव म्हणून आईचं माहेर आहे. आईचा विवाह हा तिच्या वयाच्या 13व्या वर्षीच झालेला. कुटुंबाची परिस्थिती अशी होती की माझा जन्म हा तिथे चापडगाव म्हणून ह्या गावात एका खळ्यात झाला आहे. त्या खळ्यात आजही तिथे गावी गेल्यावर त्या जुन्या आठवणींना बराच उजाळा मिळतो आणि तिथून शहरामध्ये, नाशिकमध्ये माझं लहानपण सुरू झालं आणि शाळेत, नगरपालिकेच्या शाळेत ॲडमिशन घेऊन माझं लहानपण सुरू झालं. लहानपण चालू असताना आई धुण्या भांड्याची कामं करायची, वडील वॉचमॅन की करायचे आणि तसं करत करत आमचे दिवस चालू होते. घरामध्ये 15 ते 18 लोकांचं कुटुंब, भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ अशी बरीच लोक घरामध्ये असायची. हे करताना रोज आई आणि आजी ह्या कॉलेज, HPT कॉलेजच्या मेसमध्ये काम करायला सुरुवात केली आणि तिथून मला माझ्या हॉटेल व्यवसायाची एक आवड निर्माण झाली असंही म्हणायला हरकत नाही. मी आई आणि आजीबरोबर लहानपणी मेसमध्ये जायला लागलो.
मेसचे डबे यायचे तेव्हा घरातली सगळी लोक जेवण करायची आणि वाट बघायची की हे संध्याकाळी रात्री सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आजी आणि ते मेसमधनं डबे घेऊन यायचे आणि आम्ही जेवण करायचो. असं करत करत आमचं हे कुटुंब दिवस काढत होतं. ह्या सगळ्या परिस्थितीतनं जेव्हा लहानपणीचे दिवस आठवतात किंवा आई जेव्हा सांगते की माझा एक इन्सिडन्स तुम्हाला मी सांगू इच्छितो की माझ्या आईचं एक बोट हे सिमेंटचं काम करून एक कन्स्ट्रक्शनमध्ये बिगारी काम करून खराब झालं होतं आणि ती त्याच्यानंतर ते काम सोडून मग घरातली कामं आणि अशा कामांना लागली. लहानपणी ती सांगते अजूनही की माझ्या मुलांना साखरेचं पाणी करून आम्ही वाढवलं आहे आणि हे सगळं करत असताना आम्ही मुलं वाढत होतो, शाळा सुरू होती, घरची परिस्थिती जगण्यासाठी जे काही गरजेचं होतं तेवढं मिळत होतं. मी तसा बॅक बेंचर, मला एज्युकेशन किंवा याच्यामध्ये खूप काही रस नव्हता किंवा मी तसा खूप पूर्ण करू शकलो नाही माझं शिक्षण. पण हे सगळं करत असताना 10वीपर्यंतचं शिक्षण मी घेतलं आणि तिथून बाहेर पडायची वेळ आली. मला शाळेत कधीही अभ्यासात चांगलं असं ॲप्रिसिएशन कधीच मिळालं नाही, पण मार खूप खाल्ला आहे सरांचा आणि आईवडिलांचाही. वडील घरामध्ये आम्ही मुलं हे सगळं जेव्हा काम करत होतो, वडील काम करायचे तर त्यांना हे पण माहीत नसायचं की मुलं कुठल्या वर्गात आहेत. कारण घरामध्ये जेव्हा आमच्याकडे अभ्यासाची पुस्तकं यायची त्यावेळेस ती पुस्तकं ही माझ्या आधी 4थं ते 5वं जनरेशन सफर करून आलेली असायची. माझ्या आत्या बहिणीनंतर माझ्याकडे, माझ्या नंतर बहिणीकडे, बहिणीनंतर भावाकडे, भावानंतर चुला, अशा आमचं 4 ते 5 जनरेशन नंतर ते आलेलं असायचं. हे सगळं चालू असताना शाळा कशी कंप्लीट केली, 10वी झाली आणि कामाची गरज असल्यामुळे सायकलवरती मेडिकलची औषधं डिलिव्हरी करायचं काम सुरू केलं. हे काम करत होतो, काही शिकत होतो. औषधाच्या डिलिव्हरी करायला बरंच नाशिक शहरामध्ये फिरायला लागायचं आणि ते काम सुरू केलं. त्याच्यानंतर हळूहळू दुसरं त्या काही दिवस ते काम केलं. काही दिवस गॅरेजमध्ये काही काम केलं. त्यानंतर 11वी-12वीचं शिक्षण पूर्ण केलं आणि 12वी नंतर नाशिकमधल्या साहेबा हॉटेल म्हणून एका हॉटेलमध्ये कामाला लागलो. शिक्षण नसल्यामुळे हॉटेल व्यवसाय करणं हे हॉटेल व्यवसायात काम करणं हे सोपं आणि सगळ्यात इझिएस्ट व्यवसाय हा हॉटेल व्यवसाय म्हणून बघितला जातो नवीन माणसाला काम करण्यासाठी. कारण ह्या व्यवसायामध्ये काम करताना तुम्हाला जेवायला मिळतं, तुमची राहण्याची व्यवस्था हॉटेल मालक करत असतो आणि त्यामुळे नवीन जर काहीच आपल्याला पैसे जरी नाही मिळाले तरी आपलं पोट भरतं. अशा याच्यातनं आपण हॉटेल व्यवसाय हा कामाच्या दृष्टीने इझी होता आणि मला थोडंसं माझ्या लहानपणीचं बॅकग्राऊंड असल्यामुळे मी हॉटेल व्यवसायात आवडीने काम करायला लागलो. हे काम करत होतो पण असं पाहिजे तसं त्यातनं मला खूप काही पुढे करता येईल असं काही वाटत नव्हतं. हे हॉटेल व्यवसायातलं काम सुरू झालं. काही वर्ष हे काम केलं. स्वतःचं काहीतरी करायची इच्छा होती. वडील माझी तगमग बघत होते की काय करतोय, खूप रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये काम करतो, घरी येतो, परत दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलमध्ये जातो. हे सगळं करत असताना वडील एक दिवस एका नगरसेवककडे मला घेऊन गेले आणि वडील त्यांच्याकडे
त्यांच्याबरोबर काम करायला किंवा त्या नगरसेवकांनी कधी बोलवलं असेल तर वडील एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या मागे जायचे यायचे आणि ह्याच अपेक्षेने की हे माझ्या मुलाचं काहीतरी काम करतील, ह्या निमित्ताने मी माझ्या मुलाची काहीतरी लाईन लावून देईल अशा हिशोबाने माझे वडील मला नगरसेवकाकडे घेऊन गेले. नगरसेवकाकडे गेल्यानंतर त्यांना स्पेसिफिक सांगितलं की माझ्या मुलाला तुम्ही गार्डनमधल्या एका कामासाठी लावून द्या. गार्डनमधल्या कामासाठी लावून द्या. मला हे काही कळलंच नाही की असं का सांगितलं जातं आहे. आणि तिथून निघाल्यानंतर मी त्यांना विचारलं की तुम्ही मला असं का सांगितलं त्यांना की एका गार्डनमधल्या कामासाठी तुम्ही माझ्या मुलाला लावून द्या. तर माझ्या वडिलांनी मला सांगितलं की माझ्या घराच्या समोर एक गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये एक माणूस काम करतो कॉर्पोरेशनचा आणि तो माणूस सकाळी 8-8:30 वाजता ड्युटीवर येतो, त्या गार्डनमध्ये पाणी मारतो आणि ते पाणी मारल्यानंतर तो दुपारी झोपतो, जेवण करतो, परत पाणी मारतो, परत झोपतो आणि घरी जातो. त्याचं लाईफ सेटल झालेलं आहे आणि त्याला गव्हर्मेंटची नोकरी आहे. तुलाही नोकरी लागून जाईल, तुझंही लाईन लागेल सगळी आणि मी तुझ्या जबाबदारीतनं मुक्त होईल. अशा एका कुटुंबातनं माझ्या आयुष्याची सुरुवात झालेली की जी एक आपण आपल्या याच्यात व्यावसायिक बॅकग्राऊंड असा काहीच नसतो आणि आपण कायम सिक्युअर्ड बघत असतो की एक लाईन लागणं किंवा सरकारी नोकरी असणं हीच आपली गरज असते. तशाच विचारांचे आणि एकदम सरळ असणारे माझे वडील एवढ्या सरळ याने घेऊन गेले. ज्यांच्याकडे नेलं त्यांनी सांगितलं की तुम्ही बघतो मी करतो काहीतरी. आणि हे सांगितल्यानंतर त्यानंतर ती नोकरी मला कधी लागली नाही, पण मी माझा प्रयत्न करत होतो. मी हे सगळे प्रयत्न करत असताना की काम शिकत होतो, हॉटेलमध्ये काम करायचो, दिवसा एक स्पेअर पार्टच्या दुकानात काम करायचो आणि रात्री हॉटेलमध्ये काम करायचो. हे सगळं करत असताना मी हॉटेल स्वतःचं काहीतरी चालू करायचं असा खूप प्रयत्न करत होतो की एखादं छोटंसं कोणाला बरोबर घेऊन जो आपल्याबरोबर पैसे टाकेल आणि मी त्याच्याबरोबर काम सुरू करेल, अशा ह्याच्यातनं मी हॉटेल व्यवसाय चालू करेल, छोटासा हॉटेल चालू करेल असा प्रयत्न करत होतो. आणि मी खूप ह्या व्यवसायात जिथेही काम केलं असेल हॉटेलमध्ये तर त्याचा खूप चांगला अनुभव घेतला होता. हे सगळं काम शिकलो होतो. मी असं कुठलंही काम जे काही माझ्या लाईफमध्ये जे काही काम केलं हे करायचं म्हणून काहीच काम नाही केलं. मी सगळं काम हे मला त्यातनं काय शिकायला मिळेल आणि याचा मला पुढे काय उपयोग होईल ह्या विचारांनी मी माझं काम करत आलो. मला ह्या प्रत्येक गोष्टीचा भविष्यातील दिवसांमध्ये मला याचा बराच उपयोग झाला. मी काय करायचं असा विचार करत राहायचो, काम करायचो, पण स्वतःचं करण्याच्या ओढमध्ये काही मित्रांनी बरोबर घेऊन मी हॉटेल चालू करण्याचा प्रयत्न केला. हॉटेल चालवलं, थोडे दिवस चाललं, हॉटेल चालायला लागलं की त्यातनं बाजूला पडायला लागायचं आणि त्या मित्रांना वाटायचं मी पैसे लावले आहेत, मी कशाला याला पैसे देऊ, आणि तो स्वतःच ते हॉटेल घ्यायचा आणि मी त्यातनं बाजूला निघायला लागायचं. ही गोष्ट वेगळी की ते हॉटेल किती दिवस चालले, पण मला त्यामुळे खूप मानसिक खच्चीकरण झालं होतं. मी असं ठरवत होतो की आता कसं करायचं पुढे. 2004पर्यंत अशा अगणित इन्सिडन्समधनं मी बाहेर पडलो. मी 2004मध्ये डिसिजन घेतलं की मला हॉटेल व्यवसाय आता करायचा नाही. त्याच्या आधी मी कुठे मेस चालवून बघितली, कुठे हॉटेल व्यवसायात कुठे छोटीशी कॅन्टीन घेऊन बघितली की जिथे मला कोणाला बरोबर घेऊन त्यांनी पैसे लावणार आणि मी त्यांच्याबरोबर काम करणार. अशा ह्याच्यातनं मी सगळं हे काम करायचा प्रयत्न करत होतो. नाशिकमधील एसएमआरके कॉलेजमध्ये मी समोसे विकायला जायचो. एका ठिकाणावरनं समोसे विकत घ्यायचे आणि ते समोसे घेऊन तिथे कॉलेजकडनं एक अर्धा तास परमिशन घेतली होती समोसे विकण्यासाठी, तर ते विकायला जायचो. थोडे पैसे मिळायचे, पण ते काही खूप असे नव्हते की त्यातनं मी काही काम करू शकतो. हे सगळं करत असताना हॉटेल व्यवसायामध्ये कुठे हॉटेल चालू करून बघितलं आणि त्यात पाहिजे तसं
सक्सेस मिळत नव्हतं, अपडाऊन्स चालू होते. एक स्टेज आली जेव्हा मी हॉटेल व्यवसाय सोडून दिला, पण मी असं ठरवलं की आता मी हॉटेल व्यवसाय नाही करणार, कधीच नाही करणार. कारण हॉटेल व्यवसाय असा आहे की तुम्हाला रोज पेरिशेबल मटेरियल आहे, ते मटेरियल जेव्हा आज विकल्या गेलं तर त्याचे पैसे होतात, नाही विकल्या गेलं तर दुसऱ्या दिवशी टेस्ट खराब होते आणि तुमचे कस्टमर तुम्हाला पाहिजे तसे मिळत नाही आणि रोज मटेरियल आणण्यासाठी माझ्याकडे पैसे नसायचे. काय करायचं हे समजत नव्हतं. नवीन काम सुरू करायचं. मग पेस्ट कंट्रोलचं काम सुरू केलं. पेस्ट कंट्रोलचं काम करण्यासाठी त्या झुरळांचं एक औषध यायचं आणि माझ्या ह्या सगळ्या कामातनं बिजलानी म्हणून एक गृहस्थ होते, त्यांच्याशी ओळख झाली होती आणि त्यांनी पेस्ट कंट्रोलच्या कामासाठी एक पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट मी त्यांच्याकडनं घेऊन यायचो. 70 रुपयाला पेस्ट यायची आणि ती 130, 140, 150 रुपयाला ही घरोघरी जाऊन लावायचो. जे पैसे मिळतील त्यात पुढचं काम करायचा प्रयत्न करायचो, थोडंसं मटेरियल आणायचो, परत काम करायचो. पण रस्त्यावरती काम करणाऱ्या किंवा आपली जेव्हा काहीच ओळख नसते त्यावेळेला आपण ह्या सगळ्या यातनं काम कसं मिळवायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. लोक आपल्याला विचारत नाही आणि तुम्हाला हे काम शोधायचं कसं इथून सुरुवात होते. मी पेस्ट कंट्रोलचं काम करायचं कसं, आपल्याला कोण सांगणार की पेस्ट कंट्रोलचं काम इथे आहे आणि तिथे जाऊन तुम्ही काही काम करा. हे सगळं शोधण्यासाठी नवीन शक्कल लढवायचो की कसं शोधायचं. तर मी लहान काम करणारी जी लोकं आहेत, जसं कामवाली मावशी आहे जी घरामध्ये जाऊन धुण्या भांड्याची कामं करायची किंवा घरातल्या स्वयंपाकाचं काम करायची, यांना रस्त्यात जाऊन भेटायचो आणि त्यांना सांगायचो की मावशी, मला तुम्ही एखाद्या घरामध्ये झुरळ असेल तर सांगा, मी तुम्हाला 10 रुपये त्याचे देत जाईल. तुम्ही फक्त मला एवढं जरी सांगितलं की मी त्या घरामध्ये झुरळ आहे एवढंच कन्फर्म असेल तर बाकीचं काम मी जाऊन करून घेईल, तुम्ही फक्त तेवढी माहिती देत जा. त्यातनं मला काही कॉल मिळायला लागले आणि मी अशा घरं शोधून त्यांच्या घरी जायचो. ते घरी जाऊन मी जेव्हा यांना भेटायचो तर तेव्हा त्यांना सांगायचो की तुम्ही माझ्याकडनं काम करून घ्या आणि माझं काम जेव्हा तुमच्या घरातले झुरळ जातील तेव्हा मला तुम्ही ह्याचे पैसे द्या. अशा पद्धतीने मी काम सुरू केलं. याचा रिझल्ट असा आला की लोक काम करून घ्यायला लागले आणि मला ते काम झाल्यावरती काही पैसे मिळायला लागले. ही करण्याची हिंमत माझ्यामध्ये त्याचमुळे आली ज्या वेळेस मी जे काही प्रोडक्ट आज देत आहे किंवा जे प्रोडक्ट लोकांना घरोघरी जाऊन लावत होतो त्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास होता आणि हा विश्वास होता म्हणून मी हॉटेलमध्ये घरोघरी जाऊन हे प्रोडक्ट लावून देऊन तिथलं काम हे सक्सेस करून दाखवायचो. त्याचबरोबर गॅस सिलेंडर सप्लाय करणारी लोकांना सेम मी 10-15 रुपये कमिशन द्यायचो आणि हे कमिशन देऊन त्यांच्याकडनं त्या घरांची माहिती घ्यायचो आणि तिथे जाऊन परत तेच काम करायचो. हे सगळं चालू होतं. असं हॉटेल व्यवसाय सोडून दिला होता आणि यात हे पेस्ट कंट्रोलचं थोडंफार काम सुरुवात केली होती. नवीन असं वाटायचं आपण काहीतरी मिसिंग आहे, मला वेगळं काही केलं पाहिजे. पण परिस्थिती नव्हती अशी की मला काही स्वतःचं काही करता येईल. मी काम करत होतो. 1 वर्षभर अशा पद्धतीने काढलं. 1 वर्षभर काढलं पण माझं मन हॉटेल व्यवसायाकडे परत ओढल्याच जात होतं. मी जिथून जायचो हॉटेल बघितलं की वाटायचं मला माझं स्वतःचं छोटं मोठं एखादं हॉटेल पाहिजे. पण कसं करणार? तुमच्याकडे ओळख नाही आहे आणि तुमच्याकडे फायनान्शियल अवेलेबिलिटी नाही आहे तर तुम्ही खूप वेगळी हिंमत लागते जर त्यातनं तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करायचा विचार करत असाल तर. मी जेव्हा हॉटेल व्यवसाय बाहेर पडलो तर तेव्हा ठरवलं होतं ते मी पूर्ण करू शकलो नाही की हॉटेलमध्ये परत नाही जायचं. परत मी काही कामानिमित्त
विशाखापट्टणमला जायचा मला चान्स मिळाला. मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना मेस चालवायचो, तिथल्याच एका मुलाचं लग्न होतं आणि त्याने मला विशाखापट्टणमला घेऊन गेला. त्याच्याबरोबर 5 ते 6 दिवस तिथे राहिलो आणि तिथे मला एक नवीन काम शिकायला मिळालं. तिथे अंडा रोलचे काम तिथे शिकलो, जिथे रोलची गाडी बनवल्या जायची आणि रोलची गाडी असायची आणि त्या गाडीमध्ये अंडा रोल, चिकन रोल आणि हे सगळं बनवलं जायचं. मी तिथे थांबून हॉटेल व्यवसायामध्ये काम केल्यामुळे मला ते सगळं माहीत होतं, कुठले इन्ग्रेडियंट आहे, कसे वापरायचे, कसं बनवलं जातं. मी तिथे काही दिवस राहून ते शिकलो आणि नाशिकला आलो. नाशिकला आल्यानंतर हॉटेल व्यवसाय, छोटीशी एखादी हातगाडी बघू म्हटलं आणि कुठे रोड साईडला आपण एखादी हातगाडी चालू करू. हातगाडी चालू करू, पण ही हातगाडी घ्यायला आपल्याकडे पैसे नाही. तर ही हातगाडी घ्यायची कुठून? तर मी एक दुकानाच्या बाहेर एक हातगाडी लावली होती. त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मला ही हातगाडी द्या, मी तुम्हाला महिन्याला भाडं देईल. त्यांनी माझ्याकडे 1500 रुपये डिपॉझिटची मागणी केली. पण मी रोज 100, 150, 200 रुपये कसे तरी जमा करायचो आणि माझ्याकडे तेवढी परिस्थिती नव्हती आणि माझी आई किंवा घरातही अशी काही खूप परिस्थिती नव्हती की जे मला काही फायनान्शियल कामासाठी मदत करू शकते. मी हातगाडीसाठी त्यांच्या काही दिवस मागे लागलो आणि 1000 रुपये जमा करून त्यांना दिले आणि त्यांनी मला ती हातगाडी दिली आणि काही रोज त्यांच्याशी ठरला आणि त्यांना 15 रुपये रोज नेहमी ते पैसे द्यायला लागलो. हॉटेल व्यवसाय, रस्त्यावरती हातगाडी लावायची तर ती लावायची कुठे? जेवणाबद्दल मला खूपच म्हणजे चांगल्या पद्धतीने जेवण बनवता यायचं. खूप वर्ष मी या लाईनमध्ये काम केलं होतं आणि माझी आवड असल्यामुळे मी खूप स्वतःही चांगला कुक म्हणून तयार झालो होतो. सगळ्या पद्धतीचं जेवण मी स्वतः बनवायला लागलो होतो. हे सगळं चालू केलं आणि हातगाडी एका दुकानाच्या बाहेर लावली. ती व्यवस्थित चालायला लागली आणि ती चालत असताना बाजूच्या दुकानदाराने कंप्लेंट केली, कारण माझ्याकडच्या गाडीवरती येणाऱ्या लोकांमुळे तिथे व्यवसाय कमी व्हायला लागला होता. मी घरी सगळं आई आणि मी मिळून अंडा रोलचं सगळं सामान बनवायचो आणि तिथे जाऊन मी हे जेवण सेल करायचो. तिथे अंडा रोल बनवायचो, जागेवरती जाऊन ते मिक्सिंग करायचं आणि ते विकायचो. असं काम सुरू झालं होतं. बाजूच्यांनी कंप्लेंट केली. मला परत तीही जागा सोडायला लागली आणि परत नवीन जागेच्या शोधात मी परत काम सुरू करायला लागलो. काही दिवस गेले आणि कॉलेज रोडला बिग बाजारच्या बाजूला एका बिल्डिंगच्या मध्ये तिथे मला जागा दिली. त्यांच्याशी मी काही रेंट ठरवलं आणि ती हातगाडी तिथे चालू केली. मी माझं जे काही काम केलं असेल त्या कामामध्ये मी कधीच कॉम्प्रोमाइज नाही केलं, की एखादी गोष्ट करायची म्हणून कधीच नाही केली. ती करताना इतकी चांगल्या पद्धतीने केली की तो प्रत्येक कस्टमर हा ॲप्रिशिएट करूनच जायचा. हे सगळं होत असताना तिथे काम सुरू झालं. व्यवसाय थोडाफार चांगला सुरू झाला. दिवसा मी पेस्ट कंट्रोलचं काम करायचो आणि संध्याकाळी हातगाडीवरती काम करायचो. एक माणूस हाताखाली ठेवला, तो दिवसा पेस्ट कंट्रोलमध्येही मदत करायचा, रात्री हातगाडीवरती मदत करायचा. वडील येऊन उभे राहायचे आणि अशा पद्धतीने सगळं काम सुरू झालं होतं. काही दिवस झाले आणि जिथे ती गाडी लावलेली होती तिथे गर्दी दिसायला लागली की तिथला जागेचा मालक भाडं वाढवून द्यायचा. खूप त्रास व्हायचा. आपल्याला काहीतरी सुरुवात होते आणि लोक आपल्याला ते पण मिळण्यासाठी खूप धडपड करायला लागते. तर याच्यातनं काहीच पर्याय नसताना तुम्हाला फक्त काम करणं आणि जे काही समोर येईल ते फेस करणं हीच तुमची नीड असते. त्याला आपण काहीच करू शकत नाही. मी सगळं हातगाडी तिथून केली. त्यांनी भाडं वाढवलं. त्यांना रिक्वेस्ट करायचो जाऊन, पण ते
ऐकायचे नाही, मला अजून कोणी देतं आहे, जास्त पैसे देतं आहे असं सांगून त्यांना अजून पैसे द्यायला लागायचे. असं करत करत काही दिवस गेले आणि काही दिवसांनी तिथे माझी गाडी चांगली चालायची म्हणून अजून त्यांच्याच जागेमध्ये अजून 3 गाड्या त्यांनी भाड्याने दिल्या. त्यातलाच एक चांगल्या फॅमिलीतला एक माणूस होता. त्याने बघितलं की इथे सगळ्यात चालणारी व्यवसाय हा विकीचा आहे आणि माझा सेम व्यवसाय चालू करण्यासाठी त्याने त्या मालकाला जास्त पैसे दिले आणि मला परत तिथूनही बाहेर पडायला लागलं. काहीतरी सुरुवात होत होती असं दिसत होतं आणि परत शून्यात यायचं आणि परत आपल्या नवीन कामासाठी सुरुवात करायची. हा अनुभव ह्या सगळ्याच येणाऱ्या काळात मी शिकून गेलो होतो की आपल्याला परत आता नवीन उभं राहायला लागेल आणि याच्यासाठीच काहीतरी हातपाय मारायला लागतील. हे सगळं करताना मी परत काय करायचं, पेस्ट कंट्रोलचं काम थोड्याफार प्रमाणात चालू होतं आणि संध्याकाळी गाडीसाठी परत प्रयत्न करत होतो का कुठे आपण ही गाडी लावू शकतो. अशाच याच्यातनं अजून एका ठिकाणी गाडीची सुरुवात केली. ती गाडी तशी रोड साईडलाच होती आणि रोड साईडलाच असताना तिथे काम सुरू केलं. पण त्याच्या बाजूला एक ऑफिस होतं. त्या ऑफिसमध्ये तिथे त्या जागेचे मालक बसायचे आणि ते थोडा वेळ यायचे तिथे, जी संध्याकाळची वेळ असायची आणि त्याच वेळेला माझी व्यवसायाची वेळ असायची. ह्या गाडीवरती अंडा रोल हे सगळ्यात फेमस फूड होतं आणि हे फूड जेव्हा मी सर्व करायचो तर त्यातनं तो अंडा जेव्हा तव्यावरती टाकले जायचं त्यावेळेस त्या अंड्याचा वास यायचा आणि तो वास येऊ नये म्हणून तिथल्या मालकांनी मला सांगितलं की तुम्ही इथे गाडी लावणं बंद करायचं किंवा मी बसलेलं असताना तुम्ही अंड्याचे पदार्थ बनवायचे नाही. मी त्यांना खूप रिक्वेस्ट करायचो की सर मला काही झालं तरी माझ्याकडे हाच मेन आयटम आहे, याचा 60-70% सेल ह्याच अंड्याच्या आयटमचा होतो आणि माझं दुकान बंद होऊन जाईल. पण त्यांनी कधी मला त्या गोष्टीला मान्य केलं नाही. मी त्यांना भेटण्यासाठी म्हणजे मला एक आवर्जून सांगायची इच्छा होती की मी त्यांना ज्या माणसांना रिक्वेस्ट करण्यासाठी जायचो त्यांच्या ऑफिसच्या बाहेर उभं राहायचो आणि त्या ऑफिसमधनं बघायचे मला, मी गेटवरती उभा आहे त्यांच्या ऑफिसच्या बाहेर दरवाजामध्ये, ते एकटे बसलेले असायचे पण कधी मला बोलवायचे नाही मध्ये. मी आतमधनंच मी वाट बघायचो, सर येऊ का मध्ये, थांब थोडा वेळ सांगायचे, येऊ का मध्ये, सर थांब थोडा वेळ. आणि नंतर बाहेरनंच विचारायचे काय रे सर मला तेवढं लावू, तुला सांगितलं ना मी इथे लावून देणार नाही. तर अशा पद्धतीचं कन्व्हर्सेशन आणि ह्या पद्धतीचं मान अपमान ह्या सगळ्या गोष्टींमधनं खूप काही शिकत गेलो. आणि ही गोष्ट जेव्हा मी आज काम करतोय आणि आज माझं काम दिसतंय तर ते गृहस्थ कधी मला भेटले तर जे माझला 1-1 तास त्यांच्या ऑफिसच्या बाहेर उभं करून ठेवायचे आणि आज जर कुठे रस्त्यामध्ये त्यांची भेट झाली किंवा ते एखाद्या ठिकाणी बसलेले जरी असतील तर मला बघितल्यावर मला भेटण्यासाठी उभं राहतात आणि माझ्याशी बोलतात. तर यालाच मी माझ्या कामाची पावती म्हणू शकतो की हे माझ्यासाठी खूप हॅपनिंग आहे खरं. आणि ह्या गोष्टीमुळे मला अजून माझ्या कामाबद्दल वाढवण्याची आणि काम करण्याची इच्छा मला वाढत गेली. मी रोलची गाडी चालू केली. पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय चालू होता. पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय चालू असताना मी तिथे 2 माणसं कामाला ठेवली. अजून एका दुसऱ्या लोकेशनवरती तोच व्यवसाय सुरू केला. थोड्याफार प्रमाणात पेस्ट कंट्रोलचंही काम सुरू होतं आणि थोड्याफार प्रमाणात माझ्या अंडा रोल गाडीचंही काम सुरू होतं. दिवस थोडेसे पैसे यायला लागले होते आणि आता काहीतरी छोटंसं हॉटेल तरी टाकावं अशा प्रयत्नात मी लागलो होतो. हे सगळं करत करत 2007 मिडमध्ये माझी भेट नाशिकमधील एक सुप्रसिद्ध डॉक्टर सुधीर संकलेच्या यांच्याशी झाली आणि त्यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांच्याशी असं मला खूप आधीपासनं एक सवय होती की मला लोकांना भेटायला खूप आवडायचं, वेगवेगळ्या लोकांना भेटायला. माझ्याकडे मेसमध्ये होते तरी माझे मित्र हे कोणी काश्मीर साईडचं असेल, कोणी बिहार साईडचं असेल, कोणी
कलकत्ताचा असेल, कोणी आंध्राचा असेल, कोणी पंजाबचा असेल, अशी मित्र माझी जास्त होती. आणि मला लोकांना भेटायला आवडायचं, त्यामुळे यातनं बऱ्याच लोकांशी ओळखी झाल्या होत्या. आपण काम करतो तर आपल्या कामाला जेवढी व्हॅल्यू आहे तेवढंच आपलं रिलेशन पण काम करत असतं, हे मी ह्या सगळ्या अनुभवातनं शिकत गेलो. मी डॉक्टरांशी भेट झाल्यानंतर डॉक्टरांचा कॉलेज रोडला एक जागा होती, त्यांना मी सांगितलं की तेही बघायचे मी सकाळी काम करतो, रात्री काम करतो, उशिरापर्यंत, आणि हा खूप होतकरू आहे हे त्यांनी बघितलं. आणि त्यांनी मला कॉलेज रोडला एक त्यांची जागा होती, मी त्यांना सांगितलं की मला इथे तुम्ही काम करून द्याल का. ते म्हणे तू करून दे. कुठलेही त्यांनी माझ्याकडे त्यावेळेस असं काही सांगितलं नाही की तू कशा पद्धतीने कर किंवा तू काही फायनान्शियल मला दे, पण त्यांनी तू स्वतः काम सुरू कर आणि जेव्हा तुला पैसे मिळायला लागतील तेव्हा तू माझ्याशी ते मला दे. ह्या एका गोष्टीमुळे मला कॉलेज रोडला एक पंचम म्हणून पहिलं प्युअर व्हेज हॉटेल नाशिकमध्ये चालू करायला मिळालं. हे चालू करायला मिळालं आणि मला पंचम हॉटेलला जेव्हा काम करायची तिथे हॉटेल चालू कसं करायचं, मी काहीतरी रोलचं काम करत होतो आणि पेस्ट कंट्रोलचं काम करत होतो. हे सगळं करताना पैशांची उढाताण होतीच आणि थोडेफार जे यायचे त्यातनं एखादं हॉटेल उभं राहू शकेल का, तर हे उभं राहू शकेल असं कोणी म्हटलं असतं की नाही राहू शकणार. मी यासाठी मार्केटमध्ये फिरलो, जुनं जे काही हॉटेलचं बंद पडलेलं सामान घेतलं आणि जे काही जुनं पडलेलं हॉटेलचं सामान घेतलं आणि त्यातनं नवीन पंचम नावाने हॉटेल सुरू केलं. 1 वर्ष लागलं. मी बांबू आणि बल्ल्या खड्डा खोदून, मी, माझा भाऊ आणि आम्ही इथे खड्डे खोदून बांबू बल्ल्या बांधून तिथे हॉटेल चालू केलं आणि खाली कच टाकलेलं. आजही एक ढाब्यासारखं आणि एकदम नाशिकमधलं सुप्रसिद्ध असं पंचम नावाचं हॉटेल तिथे चालू आहे. 4 डिसेंबर 2008 ह्या दिवशी माझं पहिलं हॉटेलचं स्वप्न हे पूर्ण झालं आणि तिथून माझ्या खरं जे काही कामाची सुरुवात होती ती व्हायला लागली होती. त्याच्यामधला एक इन्सिडन्स सांगेल मी तुम्हाला. मी जेव्हा माझं लग्न 2003 झालं आणि मला 2006पर्यंत माझ्या मुलीचा जन्माची तारीख आहे 27 एप्रिल 2006. एक दिवस आधी मला सांगण्यात आलं की तुम्हाला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला सकाळी 7 वाजता यायला लागेल आणि हॉस्पिटल इथून, माझी सासूरवाडी होती सिल्वासाला, तर तिथे जायचं होतं आणि तिथे जायला माझ्याकडे पैसे नव्हते काही. आणि मला डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्हाला 7 वाजेपर्यंत यायला लागेल सकाळी. आणि इथून मी माझ्या बऱ्याच मित्रांकडे गेलो की मला इथून जाण्यासाठी काही पैसे मिळतील किंवा मला इथून कोणी गाडी देईल किंवा मी इथून काहीतरी जायची व्यवस्था करेल, कारण नाशिकवरनं तिथे जायला संध्याकाळी 5 नंतर गाडी नव्हती आणि मला हा सगळा निरोप संध्याकाळी 6-6:30 वाजता आला होता. सामान्य माणसाप्रमाणे माझी एक अपेक्षा होती की आपल्या आयुष्यात आपले मित्र आणि बाकीच्या अशी लोक खरंच मदत करतील, पण नेमकं ज्यावेळेस माझी काही परिस्थिती नव्हती त्यावेळेस मला माझ्या मागे उभं राहणारे कोणी नव्हतं. आणि त्या दिवशी मला ते जाता नाही आलं. सकाळी 5 वाजता मी सिल्वासाला नाशिकमधनं एका बसमध्ये बसलो. ती रात्र जागून काढली की मी काय करतो आहे, मला मुलं झाली आहेत आणि आजही आपण खूप बेसिक गरजा पण पूर्ण होत नाही आहे. तर तो प्रवास आणि ती रात्र ही माझ्या आयुष्याची कलाटणी देणारी रात्र होती. त्यानंतर खऱ्या अर्थाने मी खूप मेजर कामाला लागलो आणि 18-20 तास काम केलं. पंचम हॉटेल जेव्हा चालू झालं तेव्हा पेस्ट कंट्रोलचं काम सुरू होतं, रोल्सची गाडी सुरू होती आणि पंचम हॉटेल सुरू केलं. पंचम हॉटेलमध्ये माझ्याबरोबर, हॉटेलमध्ये ज्या लोकांबरोबर मी काम करायचो अशा लोकांना बरोबर घेतलं. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि ते माझ्याबरोबर माझ्या ह्या हॉटेलमध्ये माझ्यासोबत कामाला लागले. जेवण बनवणं ही माझी आवडीचा विषय असल्यामुळे आणि लोकांना खाऊ घालण्याची आवड असल्यामुळे मी तिथे
सगळ्या कस्टमरला खूप चांगल्यात चांगलं जेवण द्यायला लागलो, नवीन नवीन गोष्टी करायला लागलो आणि लोक त्या हॉटेलला ॲप्रिशिएट करायला लागले. हे जेव्हा ॲप्रिसिएशन मिळतं ना, तेव्हा तुम्ही याची व्हॅल्यू कशातच करू शकत नाही. यातनं तुम्हाला काम करायला म्हणजे तुमच्या कामाची खरी पावती म्हणजे माझ्या पंचम हॉटेलमधला मला एक इन्सिडन्स आठवतो की मला हॉटेलमध्ये एक लेडीजने स्वतः येऊन सांगितलं होतं की तुमच्या हॉटेलमध्ये मी जेवायला 5व्यांदा आली आहे आणि ती एक 8 महिन्याची प्रेग्नंट लेडी होती. ती म्हणे मी ह्या चालू केल्यानंतर ह्या 3 महिन्यात 5व्यांदा तुमच्या हॉटेलमध्ये जेवायला आली आणि यातनं मागच्या 3ही वेळेस माझा मुलगा माझ्या पोटात असताना इथे जेवण केलं की तो किक करतो, त्याची मूवमेंट होते. ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि मला याच्यासारखं ॲप्रिसिएशन आजपर्यंत नाही मिळालं आहे. तर हा एक खूप चांगला इन्सिडन्स होता जो मला यातनं करायला मिळाला. मी काम करत होतो, शिक्षणाकडे कधी लक्षच नाही झालं आणि ग्रॅज्युएट व्हायच्या आधीच मला शिक्षण सोडायला लागलं. कामातनं दोन्ही गोष्टी व्हायच्या नाही आणि हे सगळं करत असताना पंचम हॉटेल चांगलं चालू झालं. सकाळी मार्केटला 5 वाजता उठायचं, मार्केटला जायचं आणि तिकडनं सगळं कोळसा व्हेजिटेबल्स सगळं घेऊन हॉटेलवर यायचं आणि हॉटेलवरती आल्यानंतर परत सकाळचं काम करायचं, घरी जाऊन फ्रेश होऊन परत हॉटेलमध्ये काम करायचं आणि रात्री 12 वाजता 11 साडे11पर्यंत हॉटेल बंद व्हायचं. दिवसभराचं काम केल्याचा कधीही थकवा मला आला आहे असं मला जाणवलंच नाही, कारण ती एक अशी स्टेज होती की मला माझे स्वप्न पूर्ण होताना दिसत होते. मी रात्री सगळे गेल्यानंतर 1-1 तास एकटा बसून राहायचो हॉटेलमध्ये आणि बघत राहायचो की मी खरंच ते आहे का, तोच आहे का आणि मला जे वाटत होतं ते मी पूर्ण करू शकतोय. मी हे सगळं करताना खूप गोष्टी मला करायची, लोकांना काय काय चांगलं देता येईल याच्यासाठी मी विचार करायचो आणि यातनं अंडा रोलची गाडी चांगल्या प्रमाणात चालत होती, पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय चांगला चालत होता, पंचम हॉटेल पण चांगलं सुरू झालं होतं. मग मी जशी फायनान्शियल स्टॅबिलिटी वाढत चालली तसं मी जुने बंद पडलेले हॉटेल घ्यायचं ठरवलं. जुने बंद केलेले हॉटेल घेण्यामागचं एक कारण होतं की ह्या हॉटेलमध्ये इन्व्हेस्टमेंट बरीच कमी लागते. ही इन्व्हेस्टमेंट आपल्याला जी रेडी असलेले हॉटेल ही चालवण्याची क्षमता आणि माझा अनुभव याच्यामध्ये मी खूप चांगल्या पद्धतीने हे हॉटेल चालवू शकतो असं मला वाटत होतं आणि त्याच याच्यातनं मी जुने बंद पडलेले हॉटेल गंगापूर रोडला एक ब्ल्यू लीफ नावाने बार आणि रेस्टॉरंट चालू केलं. 2010मध्ये माझ्याकडे 2 हॉटेल, पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय, रोल्सची गाडी असं सगळं सुरू झालं होतं. ते हॉटेल चालू केलं. 2010 मिडमध्ये माझ्याकडे अजून एक हॉटेलची अपॉर्च्युनिटी आली आणि अजून एक हॉटेल मी दरबारी नावाने मी चालू केलं. हे सगळं करत असताना मी लोकांना भेटायचो आणि त्या लोकांच्या रिक्वायरमेंट मला समजायच्या त्या भेटल्यामुळे की काय लोकांच्या अपेक्षा आहे, हॉटेल इंडस्ट्रीकडनं काय अपेक्षा आहे, नवीन फूड कुठल्या पद्धतीचं पाहिजे त्यांना आणि हे सगळं फूड मी का प्रोव्हाइड करू नये असं मला नक्की वाटायचं. आणि ह्या लोकांशी असलेलं रिलेशन आणि मला दिलेल्या माझ्या सगळ्या टीमने दिलेली साथ यामुळे मी 2010पर्यंत माझे काम वाढवत होतो. याबरोबर नवीन काहीतरी हॉटेलमध्ये द्यावं, रेग्युलर रेस्टॉरंटपेक्षा वेगळ्या व्यवसायात जावं म्हणून मी एक नवीन ब्रँड करायचं ठरवलं आणि 2010 एंडिंग आणि 11 स्टार्टिंगला मी करी लिव्ज नावाने गंगापूर रोडला एक हॉटेल सुरू केलं. माझ्याकडे जेवढे काही फायनान्शियल परिस्थिती अवेलेबल होता तर गंगापूर रोडला करी लिव्जची एक रिकामी जागा मी घेतली आणि त्या जागेमध्ये हॉटेल बांधून आपण ते चालवायचं असं मी ठरवलं. आज सोपं नाही आहे की तुम्ही एखाद्या रिकाम्या जाग्यात असलेली सगळी इन्व्हेस्टमेंट कराल आणि त्या इन्व्हेस्टमेंटमधून परत पैसे रिटर्न करायचे.
पण मला परत तिथे मी सांगायचं की मला माझ्या कामावरती खूप विश्वास होता आणि माझा अनुभव माझ्या पाठीशी होता आणि माझ्या जवळच्या मित्रांची मला साथ होती. याच्यामुळे मी गंगापूर रोडला 2011 स्टार्टिंगला करी लीव्ज हे हॉटेल सुरू केलं. करी लीव्ज हॉटेल एक 200 कॅपॅसिटीचं नाशिकमधलं सगळ्यात मोठं प्युअर व्हेज रेस्टॉरंट हे चालू केलं आणि त्याबरोबर तिथून परत मला नवीन गोष्टी सुरू झाल्या. त्यानंतर मी कधीही मागे वळून नाही बघितलं, तर मी नवीन नवीन हॉटेल याच्यातनं करतच गेलो. 2011मध्ये करी लीव्जची सेकंड आउटलेट हे मी करी लीव्जचं सेकंड आउटलेट मी नाशिकमधीलच नाशिक रोड ह्या भागात सुरू केलं. त्यानंतर ब्ल्यू लीफ, दरबारी, करी लीव्ज, करी पंचम हॉटेल, रोड साईड रॅप्स नावाने मी 2011मध्ये जी अंडा रोलची गाडी मी चालवायचो त्याला मी नवीन व्हर्जनमध्ये एक रस्त्यावरच्या हातगाडीला मी एक ब्रँडमध्ये डेव्हलप केलं आणि त्याला रोड साईड रॅप्स नावाने मी त्याचं लॉन्चिंग केलं. मी आजही माझ्या कामाची सुरुवात करताना किंवा दिवाळीची पूजा करताना कॉलेज रोडवरची ती माझी हातगाडी ही अजूनही चालू आहे. तिथूनच माझी लक्ष्मीपूजनाची सुरुवातही होते आणि तीच गाडी आज तिथे खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. तर ते करत असताना 2012मध्ये अजून काही हॉटेल चालू केले. 2013मध्ये मी सिंगापूरमध्ये एक ब्रांच माझ्या मित्राकडे गेलेलो असताना तिथे मी काही हॉटेल चालू करायचं ठरवलं आणि तिथे सिंगापूरमध्ये मी क्रस्ट बिस्ट्रो नावाने एक आउटलेट चालू केलं. माझं काम वाढत होतं आणि मला काम अजून चांगल्या पद्धतीने करायचं यासाठी मी नवीन गोष्टी ॲडॉप्ट करत होतो. 2013मध्ये सिंगापूरचं आउटलेट सुरू झालं. 2014मध्ये मी राजभोग थाळी नावाने एक हॉटेल चालू केलं आणि थाळीचं नाशिकमधलं सगळ्यात मोठा ब्रँड हा थाळीमध्ये माझा आहे आणि याचे 3 आउटलेट आता नाशिकमध्ये सुरू आहेत. हॉटेल वाढत होती, नवीन गोष्टी घेत होतो. हे सगळं करत असताना एज्युकेशन बॅकग्राऊंड नव्हतं, पण मॅनेजमेंट शिकत होतो. मी नवीन हॉटेल सुरू केलं की परत जुन्या हॉटेलच्या बेसलाईनला मी काम करायचो की याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. कारण एकदा तुम्ही स्टेप बाय स्टेप जेव्हा तुमचं काम वाढवतात, वरती जातात, तेव्हा तुमच्या पाया हा डळमळीत व्हायला नको याचा विचार पहिले करायला लागतो. मी हॉटेल 2013मध्ये सिंगापूरचं आउटलेट, मग माझं दुबईमध्ये काम करायची इच्छा होती, पण तिथे बघितल्यानंतर आणि तिथे बरेच डाऊनफॉल चालू असल्यामुळे मी तिथे काही काम सुरू नाही केलं. मग मी पुण्यामध्ये करी लीव्ज नावाने आउटलेट चालू केलं. त्यानंतर पुण्यामध्ये रोड साईड रॅप्स नावाने चालू केलं. नाशिकमध्येही करी लीव्जच्या काही आउटलेट अजून वाढवले. त्यानंतर अजून कुठल्या तरी वेगळ्या हॉटेलच्याच वेगळ्या याच्यात जायचं म्हणून मी आमची माती आमची माणसं म्हणून एक आउटलेट देवळाली कॅम्प ह्या भागात 2 एकरमध्ये चालू केलं, ज्याची थीम एंटरटेनमेंट ही होती. आणि त्या एंटरटेनमेंटबरोबर डायनिंग आणि त्याच्याबरोबर फूड सप्लाय करणं हे सगळं मी तिथून सुरू केलं. आज रोज 1000 लोक तिथे व्हिजिट करायचे आणि लोकांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्या आउटलेटला ॲप्रिशिएट केलं. नाशिकमध्ये आत्ता मी महिन्याला 1.5 ते 2 लाख लोकांना जेव घालतो आणि आज माझ्याकडनं ज्या काही शहराच्या अपेक्षा आहेत, नाशिकच्या बाहेर जे काही हायवे मी कव्हर करायला सुरुवात केली आणि बऱ्याचशा नाशिकमध्ये येणाऱ्या सगळ्या हायवेंना माझे आउटलेट आहेत. नाशिकमध्ये 16 आउटलेट आत्ता मी स्टार्ट केलेले आहे. त्यानंतर करी लीव्जची फ्रँचायझी मॉडेल आहे. त्यानंतर रोड साईड रॅप्सचं फ्रँचायझी मॉडेल बनवलं आहे. आत्ता 4 फ्रँचायझीचे काम चालू आहे आणि नवीन 4ही फ्रँचायझी ह्या दिवाळीनंतर त्यानंतर चालू होणार आहे.
आता हे सगळं करत असताना बऱ्याच वेगवेगळ्या अनुभवातनं, आणि आपण म्हणतो की एखादी गोष्ट फेल झाल्यानंतर तुम्हाला परत उभारायची ताकद ही जर तुम्ही तुमच्या कामात आणि ज्या काम करता आहे त्याच्यामध्ये जर तुमचा विश्वास असेल आणि त्याचा अभ्यास असेल तर आपण ते काम खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. मी जे काही काम केलं त्याच्यामध्ये आज हॉटेलमध्ये केलेल्या कामाचा अनुभव, मी गावी जेव्हा जायचो सुट्ट्यांमध्ये लहानपणी शाळेत असताना, त्यावेळी गावी जाऊन शेतात काम करणं, बारे देण्यापासून काम करणं किंवा भाजी काय असते हे सगळं समजणं, या सगळ्या गोष्टींचा उपयोग मला माझ्या हॉटेल व्यवसायात झाला. मी हॉटेल व्यवसायात आज ज्या गोष्टी अनुभवल्या आणि एक तुमची माणूस म्हणून काय व्हॅल्यू आहे हे सगळं बघितलं, तर मी याच्यावरती नक्कीच सांगेल की आज माझ्या मागणं जर करी लिव्ज हे नाव काढून घेतलं तर माझी व्हॅल्यू 0 आहे आणि मी काहीच नाही आहे. त्यामुळे मी जर कधी माझ्या कामापेक्षा मला जर मोठं समजलं तर मी कधीही सक्सेस नाही होऊ शकणार. माझं काम आहे म्हणूनच विक्रम उगले आहे हे मी प्रत्येक वेळेस स्वतःला सांगत गेलो. काम करणं आणि त्याच्यासाठी फायनान्शियल अवेलेबिलिटी पाहिजेच, ही गरज जर तुमची कामात तुमच्यामध्ये काम करण्याची जिद्द असेल आणि तुम्हाला त्या क्षेत्रातला अभ्यास आणि नॉलेज तुम्ही गेन केलं असेल तर कुठल्याही परिस्थितीत तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकत नाही. मी खूप छान गोष्ट ऐकली होती की आपण असलेले पैसे संपू शकतात, तुमच्याकडे असलेली ताकद निघून जाऊ शकते, पण तुम्ही जे काही गोष्टी शिकल्या आहात, ज्याने तुमचं ब्रेन डेव्हलप झालं आहे, तर त्या ब्रेनमधलं तुमची जी काही लगन आहे किंवा त्याची हुशारी आहे ही कोणीच काढून नाही घेऊ शकत. ही सगळी गोष्ट जेव्हा मी एक सुंदर वाक्य वाचलं होतं की सक्सेस काय असतं, तर सक्सेस आयुष्यात तुम्ही जेव्हा मागे वळून बघतात आणि ते मागे वळून बघताना तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येईल किंवा येत असेल तर त्यालाच तुम्ही सक्सेस म्हणू शकाल. सक्सेस हे कधीही पैशाने मोजलं जाऊ शकत नाही. तर हे सांगताना मला खूपच असा चांगलं फिलिंग येतं की मी आज एक हॉटेल व्यवसायात चांगलं काम करू शकलो. याच्या मागे बऱ्याच लोकांचा हात आहे, खास करून माझी आईचं लग्न तिच्या वयाच्या 13व्या वर्षी झालेलं आहे. तिच्या आणि माझ्या बहिणीमध्ये 15 वर्षाचा फरक आहे. माझ्यामध्ये तिच्यामध्ये 17 वर्षाचा फरक आहे. माझे आई वडील दोघंही अशिक्षित आहे. माझ्या आईने वयाच्या 55व्या वर्षी लिहायला वाचायला शिकली आणि तिला स्वतःची कार चालवते. ती ह्या वयामध्ये आजही कोणीही भेटलं तर कोणीच म्हणू शकणार नाही की एवढी इंथो असते आणि एवढी हॅपी असते. की आज तिच्याकडे बघून किंवा तिच्या एनर्जी बघून आमच्यामध्येही, मी, माझा भाऊ, माझी बहीण, आमच्यामध्येही बरीच एनर्जी कायम तिच्याकडे बघून मिळत असते. हे सगळं करत असताना मी आपल्या घरची जेवढी काही जवळची लोकं होती या सगळ्यांना माझ्या बरोबर घेतलं. आज माझ्याकडे एक 700 ते 750 लोक काम करतात आणि ही सगळी लोकं हॅपीली काम करतात. एखादी इंडस्ट्री किंवा एखादी ऑर्गनायझेशन क्वचितच असेल की जिथला स्टाफ तुम्हाला सांगेल, जर मी एखाद्या आउटलेटला काही दिवस गेलो नाही तर ते सांगतील की सर तुम्ही येत नाही, आम्हाला करमत नाही, तुम्ही एक आठवड्यातनं तरी येत जा. पण आता जसा जसा कामाचा व्याप वाढला आहे त्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी ऑटो मोडला मी काम नेल्यामुळे
तेवढं कनेक्ट ह्या लोकांबरोबर होत नाही, पण तरी आवर्जून यांच्या प्रत्येक वाढदिवस किंवा प्रत्येक याला आम्ही हॉटेलमध्ये सगळे एकत्र येऊन साजरे करतो. त्यामुळे मला ह्या पूर्ण काम करणाऱ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांचीही खूप मदत झाली आहे. माझ्याकडे हे सगळं जसं काम वाढतं आहे तसंच माझ्याबरोबर मी सोशल याच्यात आणि स्पोर्ट्समध्येही बरंचसं काही ॲक्टिव्हिटी करतो. मी मनाली लेह खारदुंगला हेही अंतर 650 किलोमीटर सायकल प्रवास करून झाला आहे. काही ट्रेक करतो आणि याबरोबर नंदिनी गौशाळा म्हणून आहे त्या फाउंडेशनवरती काही काम करतो, तिथे गायींसाठी मदत करतो. हे सगळं जेव्हा करतो तेव्हा मागचं जे काही दिवस आठवतात ते दिवस कधीच विसरत नाही. त्यामुळे मला पुढे जाताना माझे जमिनीवरचे पाय पण नाही हालत. मला सगळ्या नवीन जनरेशनला आणि यांना सांगायची इच्छा होते की जर तुमच्यामध्ये जिद्द असेल तर कोणीच तुम्हाला अडवू शकत नाही. तुम्ही काहीही करायचं ठरवा, तुम्हाला मदत करणारी लोकं आहेत. फक्त तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक असाल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट अचीव करू शकतात. मी अजून एक गोष्ट मी सांगेल की आपण खूप सगळ्यांना सांगतो की आपल्या मुलांना त्यांना आवडेल त्या विषयात किंवा आवडेल त्या कामात तुम्ही टाका, म्हणजे त्यांचं लाईफ सेटल होईल. मी ज्या परिस्थितीतून आलो त्यावरनं तुम्हाला नक्कीच सांगेल की तुम्ही तुमच्या मुलांना तुम्ही असलेल्या कामामध्येच टाकावं. ते काम तुमच्याकडनं एक स्टेपपर्यंत सेटल झालेलं असतं आणि त्याच्या पुढे तुमचे मुलं ते काम करू शकतात. आजच्या युगामध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन काम करून घेताना सक्सेस मिळेलच असं सांगता येत नाही. तर नक्कीच मलाही तुमच्याबरोबर माझा अनुभव शेअर करताना खूप आनंद झाला आणि यानंतर मी माझ्याकडनं जर काही करण्यासारखं असेल तर मी नक्कीच करेल. मी एक नवीन खूप मोठं काम घेऊन परत सगळ्यांसमोर येतो आहे की माझ्या पुढच्या 2 वर्षात महाराष्ट्रातल्या 10,000 महिलांना मी एक नवीन व्यवसाय चालू करून देतो आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवरती मी ह्या 2 महिन्यात काम माझं फ्लोअरवरती किंवा ह्या 2 महिन्यात काम सुरू होईल. त्याचबरोबर आत्ताची जी काही परिस्थिती आहे ह्या परिस्थितीमध्ये आपण खचून जातो किंवा आपल्याला वाटतं की मी कशा पद्धतीने यातनं बाहेर पडू. पण मी तुम्हाला नक्कीच सांगेल की प्रत्येक शून्य ह्या खूप मोठा प्लॅटफॉर्म तुम्हाला आणि नवीन अपॉर्च्युनिटी देईल. पण याच्यामध्ये तोच तरेल जो याच्यात जिद्द, प्रामाणिकपणे आणि तुमच्या जो काही व्यवसायाचा अभ्यास आहे त्या अभ्यासात जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने नवीन गोष्टी जर कराल तर तुम्ही ह्या सगळ्या सिच्युएशनमधनं 100% बाहेर पडून मोठे होऊ शकाल. मला नाही वाटत की ह्या क्रायसिस आपल्याला थांबवू शकेल जर आपण काही करायचं ठरवलं तर. आणि इझी आहे याच्यामध्ये. जे लोक क्षणार्धात किंवा शॉर्ट टर्ममध्ये सक्सेस झालेले आहेत त्या लोकांना याच्यात उभं राहायचं असेल तर त्यांना परत शून्यापासून त्याचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. जे याच्यात काम करतील तेच परत उभे राहतील. मला ह्या प्लॅटफॉर्मवर येण्याची संधी मिळाली आणि यातनं मला काही माझ्यातनं शेअरिंग करायला मिळालं याबद्दल खरंच थँक्यू. धन्यवाद.